तर एक मोठी बातमी आता आपल्याकडे येते। दुबई एअर शो मध्ये तेजस विमान कोसळल्याचं कळतंय। आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। दुपारी 2 वाजता जवळपास हे विमान कोसळलेलं आहे। दुबई एअर शो मध्ये तेजस लढाऊ विमान कोसळलेलं आहे। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। ही दृश्य आपण पाहतोय। एकच धूर यावेळी झालेला होता। दुबई एअर शो मध्ये तेजस विमान कोसळलेलं आहे। भीषण अपघात या तेजस विमानाला झालेला आहे। दुबईमध्ये एअर शो सुरू होता आणि त्या दरम्यानच ही दुर्घटना घडलेली आहे। एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आपण सध्या पाहतो। विमानाच्या पायलट बद्दल अद्याप कुठलीही माहिती नाही। हे विमान कसं कोसळलं या संदर्भातही अद्याप काही अपडेट आलेले नाही। मात्र 2:10 हे विमान कोसळलेलं आहे। भारताचं हे लढाऊ विमान आहे आणि हे दुबई एअर शो मध्ये कोसळलेले दुपारी 2:10 ही घटना घडल्याची माहिती मिळते। स्वदेशी बनावटीचं तेजस विमान कोसळलेलं आहे। ही मोठी बातमी आपण पाहतो आहोत। हवेत झेपावल्यानंतर तेजसला हा अपघात झालेला आहे। आकाशात झेपावल्यानंतर आपण पाहतोय की थेट खाली येऊन विमान कोसळलेलं आहे। दुबई एअर शो मध्ये तेजस विमान कोसळल्याचं आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। दुबई एअर शो मध्ये तेजस विमान कोसळलं। भारतीय बनावटीच्या लढाऊ तेजस विमानाला दुबईमध्ये हा भीषण अपघात झालेला आहे। हवेत झेपावल्यानंतर तेजसला अपघात झालाय। भारतीय हवाई दलात तेजस विमानाचा समावेश करण्यात आला। दरम्यानच 2:10 दुबई एअर शो मध्ये हा तेजस विमान कोसळलेलं आहे। ही तीनही दृश्य आपण सध्या पाहतोय। दुबईचा एअर शो सुरू होता आणि त्या दरम्यानच हा विमान कोसळलेला आहे। एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय। दुबई एअर शो मध्ये हे तेजस विमान कोसळलेलं आहे। तेजस हे एक लढाऊ विमान आहे। स्वदेशी बनावटीचं हे विमान आहे। हे पूर्णपणे स्वदेशी बनावटीचं लढाऊ विमान आहे, ज्यामध्ये स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर केलेला होता। हे विमान लढाई आणि जमिनीवरील हल्ले यासारख्या अनेक भूमिकांमध्ये कार्य करू शकतं। मात्र हे विमान आता कोसळलेलं आहे। हे विमान सिंगल इंजिन असलेलं आणि डेल्टा विंग असलेलं विमान आहे। भारतीय हवाई दलात तेजस विमानांचा समावेश केलेला आहे आणि त्या दुबई शोच्या दरम्यान हे विमान कोसळलेलं आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी उर्वशी खोना। उर्वशी, लँडिंग करत असताना तेजस विमान कोसळले। तर आपण सध्या पाहतोय यावेळी दुबई एअर शो मध्ये तेजस विमान कोसळलेलं आहे। भारताचं हे लढाऊ विमान आहे आणि हा खरं तर भारतासाठी खूप मोठा धक्का मानला जातोय। यावेळी आपण जर पाहिलं तर स्वदेशी बनावटीचं हे विमान आहे। ही दृश्य सध्या आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात। मग तिथं दुबईचं एअर शो पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक स्थानिक तिथं आलेले होते आणि त्या दरम्यानच हे विमान कोसळलेलं आहे। त्याची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे। तेजस हे खरं तर स्वदेशी बनावटीचं हलकं
सिंगल इंजिन डेल्टा विंग असलेलं बहुउद्देशीय लढाऊ विमान आहे। हे भारतीय हवाई दल आणि नौदलासाठी हवाई हल्ले आणि जमिनीवरील हल्ल्यांसारख्या अनेक भूमिका पार पाडत असतं आणि हेच तेजस विमान दुबईच्या एअर शो दरम्यान कोसळलेलं आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी उर्वशी खोना। उर्वशी, तेजस विमान यावेळी दुबई शो दरम्यान कोसळलेलं आहे। नक्कीच सुरू असलेल्या प्रतिष्ठित दुबई एअर शो दरम्यान ही मोठी दुर्घटना जी आहे ती घडली आहे। भारतीय हवाई दलाचे जे HAL तेजस लढाऊ विमान आहे ते प्रत्यक्षिक उड्डाण करत असताना कोसळलं आहे असं समजून येत आहे। मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक वेळेनुसार दुपारी 2:10 जे सुमारे ही पूर्ण घटना घडली आहे। तेजस हा विमान मोठ्या जनसमुदायासमोर जे एक डेमॉन्स्ट्रेशन फ्लाइट म्हणजे डेमॉन्स्ट्रेट करत असताना जे आहे ते पूर्ण घटना घडली आहे असं समजून येत आहे। अल माकुतुम इंटरनॅशनल एअरपोर्ट आंतरराष्ट्रीय विमानतळ एअरफील्ड होता त्याच्या बाजूला खाली जे आहे कोसळला आहे असं समजून येत आहे। अजून माहिती येत आहे तिथून नेमका कोणाला काय जे लागलं आहे की काय, पण नक्कीच जे व्हिज्युअल्स येत आहेत ते मोठ्या प्रमाणावर म्हणजे सांगतायत की कशी मोठी दुर्घटना जी आहे ही झाली आणि भारतीय हवाई दलाचे हे फायटर जेट तेजस जो आहे तो कोसळला आहे। दुबई एअर शो हा खूप फेमस एक एअर शो असतो जिथे ज्या प्रकाराने कोसळला आहे त्यामुळे जी एक खळबळ उडाली आहे हेही समजून येत आहे। निश्चितच या विमानात पायलट होता का उर्वशी? नक्कीच हो, नक्कीच पायलट होता, मात्र पुढे अजून त्याची आता कंडिशन काय आहे ते अजून डिटेल्स आले नाहीयेत आणि ते येत आहेत। मात्र ज्या प्रकाराने जी ही घटना घडली आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जी आहे ही घटना घडली आणि म्हणूनच खळबळ माजली आहे असं कुठे ना कुठे सांगता येईल। दुर्घटना विमान कोसळल्या ठिकाणाहून धुराचे लोटही आपल्याला सध्या व्हिज्युअल्स मध्ये दिसून येत आहेत। पायलटच्या सुरक्षेबद्दल कोणतीही स्पष्ट माहिती अजूनपर्यंत कळाली नाहीये आणि डिटेल्स अजून अवेटेड आहेत असं समजून येत आहे। निश्चितच उर्वशी, किती वाजता जवळपास हे विमान कोसळलंय? मिळालेल्या माहिती अनुसार तिकडचं जे लोकल टाइम आहे तिकडचं जे स्थानिक वेळ आहे 2:10 तेव्हा सुमारे ही पूर्ण जी आहे घटना घडली आहे। मोठी दुर्घटना होती आणि तेव्हा ही पूर्ण जी आहे घटना घडली। आता नवीन माहिती हेही समजून येत आहे की पूर्ण पायलट बद्दल जे आहे अजून कळालं नाहीये आणि म्हणूनच कुठे ना कुठे एक शंका आहे की नेमकं काय आणि कशा प्रकाराने झालं। पण ज्या प्रकाराने काळा धूर पसरला त्याच्याने महिला आणि मुलं कुठे ना कुठे तिथे गर्दी करताना जे दिसले हे नेमकं बघायला की काय घडलं आहे। अजून माहिती येण्याची वाट बघतायत, पण नक्की नेमकं काय घडलं आहे हे अजून समजत नाहीये आणि बाकी अजून माहिती घेणं गरजेचं आहे। निश्चित, धन्यवाद उर्वशी ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र आपण पाहतोय आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी। दुबई एअर शो दरम्यान मोठा अपघात झालेला आहे। एअर शो सुरू असतानाच भारतीय बनावटीचं तेजस लढाऊ विमान कोसळलेलं आहे। एअर शो सुरू असताना हे विमान कोसळलं, खाली ते वेगानं आल्याचं आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। घटनास्थळी धूर आणि आगीचे लोळ उठल्याचंही आपल्याला पाहायला मिळालंय। दरम्यान या विमानाच्या पायलटबाबत अद्याप कुठलीही माहिती मिळू शकलेली नाही, मात्र दुपारी 2:10 ही दुर्घटना घडल्याचं कळतं आहे। तेजस हे लढाऊ विमान आहे, वजनानं हलकं पण त्याचा वेग प्रचंड आहे। भारतात तयार होणाऱ्या विमानांपैकी तेजस हे जगातील एक मोठं विमान आहे। तर तेजस ताशी 2376 किलोमीटर वेगानं उड्डाण करू शकतो। तो 45.4 फूट उंच, 14.9 फूट उंच आहे। त्याचं एकूण वजन 13,500 किलोग्राम आहे आणि 50,000 फुटांपर्यंत उंचीवर तो उडू शकतो। विशेष म्हणजे अवघ्या 460 मीटरच्या धावपट्टीवरून नॉक ऑफ करता येतं। एक सुपरसॉनिक फायटर जेट हे तेजस आहे आणि ते आता दुबई एअर शो दरम्यान कोसळलेलं आहे।